अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे समोरासमोर. ठाकरे फडणवीसांचे आणि अजित पवारांचं हस्तांदोलन, तर शिंदे ठाकरेंचे एकमेकांकडे दुर्लक्ष. अत्यंत बोगस अर्थसंकल्प. महायुतीनं वचननाम्यामध्ये फक्त थापा मारला, उद्धव ठाकरेंचा निशाणा. तर लाडकी बहीण आणि शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक केल्याचाही टोला. पालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शहरी भागासाठी घोषणांचा पाऊस. मेट्रो, रस्ते, विमानतळांसाठी बजेटमध्ये भरीव तरतूद. मुंबईमध्ये 41 किलोमीटर, पुण्यामध्ये 34 किलोमीटर मेट्रोचं जाळं. नवी मुंबईमध्ये महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजाराची घोषणा. वाढवण बंदर 2030 पर्यंत सुरू करण्याचं लक्ष्य. वाढवण बंदराजवळ मुंबईतील तिसरं विमानतळ उभारणार. सिंधुदुर्गामध्ये देवबाग इथं सागरी सुरक्षेसाठी विशेष प्रकल्प. संगमेश्वरमध्ये संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार. मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून हरियाणातील पानिपतमध्ये स्मारक उभारण्यात येणार. आग्र्यामध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक होणार. अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी 2100ची घोषणा नाहीच. लाडक्या बहिणींना 1500चाच हप्ता मिळणार. तर शेतकरी कर्जमाफीबद्दलच्याही घोषणा. अर्थसंकल्पानंतर विरोधक आक्रमक. विधानभवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन. शेतकरी कर्जमाफीची घोषणा न केल्यानं विरोधक आक्रमक. सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली. विरोधकांचा हल्लाबोल. विरोधकांची जोरदार घोषणाबाजी. माजी आमदार रवींद्र धंगेकरांची काँग्रेसला सोडचिठ्ठी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. जेजुरीच्या श्री खंडोबा मंदिरामध्ये आजपासून ड्रेस कोड लागू. मंदिरामध्ये दर्शनासाठी येताना भारतीय वेशभूषा परिधान करणं आवश्यक. भारतीय वेशभूषा असेल तरच मिळणार प्रवेश.